COEP ही संस्था सुमारे 2 शतकांपासून देशाचं भविष्य घडवत असल्याचं सांगून संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नव्हे तर संस्थेनं घडवलेल्या अभियंते, उद्योजक आणि तंत्रज्ञ यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काढले। COEP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते। अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं। शिक्षण क्षेत्र, उद्योग सरकार आणि समाज एकत्र येऊन समस्या सोडवतील असं खुलं व्यासपीठ विद्यापीठांनी तयार करावं लागेल। COEPनं आघाडीची जागतिक विद्यापीठं, संशोधन संस्था आणि स्टार्टअप समवेत भागीदारीच्या संधी शोधाव्यात आणि केवळ क्रमवारीतच नव्हे तर संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान हस्तांतरणांमध्ये देशातल्या सर्वोच्च संस्थांपैकी एक बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगावी असं आवाहन राज्यपालांनी केलं। शिक्षण हा केवळ करिअरचा मार्ग नव्हे तर समाज कल्याणाचं महत्त्वाचं साधन असून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्र कल्याणासाठी करावा असं आवाहन त्यांनी केलं।